फाइंड द कंपाऊंड इंटरेस्ट ऑन ₹10,000. 10,000 काय आहे तुमचं प्रिन्सिपल आहे. ओके. 2 इयर्स, नंबर ऑफ इयर्स ॲट 4% पर एनम. हे दिलं तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट. आणि तुम्हाला इथं सांगितलं द इंटरेस्ट बिंग कंपाऊंडेड हाफ इयरली. म्हणजे एका वर्षामध्ये तुम्हाला दोनदा काय करायचं आहे, कंपाऊंडेड इंटरेस्ट काढायचं आहे. कंपाऊंड इंटरेस्ट काढायचं आहे 2 वेळा, एका वर्षात 2 वेळा, हाफ इयरली म्हटलं म्हणून. म्हणजेच आता आपल्याला पहिलं काय काय दिलेलं आहे पाहू. आपलं प्रिन्सिपल दिलेलं आहे आपल्याला 10,000. त्यानंतर आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट जे दिलेला आहे तो दिलेला आहे 4%. आणि नंबर ऑफ इयर जे आहे दिलेले आहे तर ते आपल्याला काढायचे आहे. इथं दिलेले आहे 2 वर्ष आपल्याला, परंतु आपण किती घ्यायचे आहे तर एका वर्षामध्ये 2दा. म्हणजेच 2 गुणिले 2 म्हणजेच नंबर ऑफ इयर्स काय राहील आपलं 4. इथपर्यंत झालं. आता सर्व माहिती आपल्याला भेटलेली आहे. आता आपल्याला पहिले अमाऊंट शोधून काढायची आहे. ए इज इक्वल टू पी 100 प्लस आर 100 इंडायसिस एन. प्रिन्सिपल दिलेला आहे 10,000. 100 प्लस 4. त्यानंतर एक मिनिट, आपल्या इथे एक मिस्टेक झालेली आहे. रेट ऑफ इंटरेस्ट जे आहे हे इथे इयरचं दिलेलं आहे, बरोबर आहे. आपल्याला याला काय करायचं आहे 6 महिन्यासाठी, म्हणून याला भागेला करायचं 2. म्हणजेच किती होईल तर 2. तर नंबर हे राहील 2 आपला. आणि हे रेट ऑफ इंटरेस्ट नंबर ऑफ इयर्स 4 2 अशा पद्धतीने राहील आपलं. 10,000 1.02 इंटू 1.02 इंटू 1.02 इंटू 1.02. पहा किती येते सांगा अमाऊंट. सर्व याचा गुणाकार 10,000 गुणिला हे सर्व. $10,824.32 ही आली टोटल अमाऊंट. आपल्याला पाहिजे कंपाऊंड इंटरेस्ट ए मायनस पी. अमाऊंट आहे आपलं 10,824.32 मायनस प्रिन्सिपल आहे 10,000. मायनस केल्यानंतर येते 824.32. हे आपलं आन्सर झालं 824 कंपाऊंड इंटरेस्ट आलेला आहे का. ओके. काय प्रॉब्लेम आहे 824. ओके. फक्त हे ध्यानात ठेवायचं तुम्हाला. नंबर ऑफ इयर्स काय होईल जास्त होईल. 6 महिने म्हटले, 3 महिने म्हटल्यानंतर त्याच्यापेक्षा दुप्पट होईल. ओके. म्हणजे चौपट होईल. एका वर्षामध्ये 4 होईल. क्वार्टरली म्हटलं किंवा 3-3 महिन्यानुसार म्हटलं तर आता इथं वर्षामध्ये हाफ इयरली म्हटलं म्हणून आपण काय केलं याला दुप्पट केलं. आणि जे रेट ऑफ इंटरेस्ट आहे त्याला आपल्याला कमी करायचं आहे. ओके. हां, रेट ऑफ इंटरेस्ट असेल तर तो कमी होईल आणि याला मल्टिप्लाय करायचं आहे. ओके. जेवढ्याने इकडे केलं डिवाइड, इकडेच मल्टिप्लाय एवढ्यानंच करायचं आहे. फाइंड द कंपाऊंड इंटरेस्ट ऑन ₹16,000 ॲट 20% पर एनम फॉर 9 months. कंपाऊंडेड क्वार्टरली असं आपल्याला सांगितलेलं आहे. तर आपल्याला काय सांगितलेलं आहे तर प्रिन्सिपल आपल्याला दिलेला आहे 16,000. त्यानंतर आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे 20%. आणि आपल्याला पाहिजे आता नंबर ऑफ इयर्स. आता इथं काय सांगितलं 9 month दिलेलं आहे, बरोबर आहे. 9 month. या 9 monthsमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की आपण इंटरेस्ट कधी काढणार आहोत दर 3 महिन्याने. म्हणून आपल्याला काय करायचे 9/3 करायचं आहे. किती येईल तर 3 वेळा आपल्याला याच्यामध्ये नंबर ऑफ इयर्स काय राहील 3. ओके. म्हणजे प्रत्येक 3-3 महिन्यानंतर आपण याचं काय करणार आहोत कंपाऊंड इंटरेस्ट कंपाऊंड करणार आहोत. आता इथं आता रेट ऑफ इंटरेस्ट हे कितीचा दिलेला आहे आपल्याला वर्षाचा. मग आपल्याला काय करावं लागेल 3 monthचं आपल्याला हे सुद्धा करावं लागेल. तर आता याला करायचं आहे आपल्याला 20 भागेला किती करावं लागेल एका वर्षामध्ये किती राहील 3-3 महिने 4 वेळा म्हणून भागेला केला आपण 4. तर किती येईल उत्तर 20/4 तर 5%. म्हणजे या तिन्ही गोष्टी आपल्याकडे आलेल्या आहेत. ओके. प्रिन्सिपल आपलं 16,000 राहील. रेट ऑफ इंटरेस्ट 5% राहील 3 महिन्यासाठी. आणि नंबर ऑफ इयर जे आहे ते 3 क्वार्टर पडणार आहेत म्हणून 3 वेळा इथं 3 आपलं नंबर ऑफ इयर्स राहील. सॉल्व करायचं आहे आपल्याला. पुन्हा ए इज इक्वल टू पी 100 प्लस आर 100 एन.
प्रिन्सिपल राहील 16,000, रेट ऑफ इंटरेस्ट राहील 5 आणि नंबर ऑफ इयर्स राहील 3. 1.05 1.05 1.05 पहा किती ते सांगा अमाऊंट. पहा किती येते. 18,522. 18,522 मायनस प्रिन्सिपल आहे 16,000, याच्यातून मायनस केल्यावर किती राहते 2,522. ओके. फाइंड आउट द कंपाऊंड इंटरेस्ट ऑन ₹12,500. हा तुमचा झाला प्रिन्सिपल. फॉर 2 इयर्स हे झाला नंबर ऑफ इयर्स अँड 6 मंथ दिलेला आहे. 2 इयर्स 6 मंथ ॲट द रेट दिलेला आहे 12.5%. तर एवढ्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये दिलेल्या आहे. तर आपल्याला इथं अडीच वर्षाचं काढता येणार नाही, कारण कंपाऊंड डेट आपल्याला पर ॲनमनं काढायचं आहे. जर आपल्याला 6 महिन्यानं काढायचं असतं तर आपण याचे भाग पाडून डायरेक्ट 5 वेळा डायरेक्ट काढले असते. परंतु इथं ॲन्युअली काढायचं सांगितलं, त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे तर पहिलं 2 वर्षाचं काढून घ्यायचं आहे. म्हणजेच आपला जो सध्याची माहिती काय आहे तर आपलं आहे प्रिन्सिपल 12,500, त्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट जो आहे तो आहे आपला 12.5 आणि त्यानंतर नंबर ऑफ इयर जे आहे 2 इयर्स आणि 6 महिन्याचं जे आहे ते आपण नंतर काढू. ओके. तर पहिले आपण काय करतो कंपाऊंड इंटरेस्ट म्हटल्यानंतर अमाऊंट काढतो. आता अमाऊंट काढायचं म्हटलं फॉर्म्युला तुम्हाला माहीत आहे. इथं आपण घेऊ प्रिन्सिपल 12,500, त्यानंतर आपण घेऊ 100 प्लस नंबर ऑफ इयर्स 2. इथं येणार आहे आपले किती 1 पॉईंट येते का हो 1.025 येते का निवड 125 येते. हां 125. तिन्हीची टोटल करा. 15,820.21 म्हणजे घेण्याची आपल्याला गरज नाही. 15,820 हे 2 वर्षाचं अमाऊंट आहे. ओके. आता 3रं वर्ष आपल्याला 6 महिन्याचं काढायचं आहे फक्त, बरोबर आहे. 3रं वर्ष 6 महिन्यासाठी काढायचं आहे. तर आपण 6 महिने म्हणजे 1 वर्षाचं काढू शकतो किंवा 6 महिन्याचं म्हटल्यानंतर 0.5 घेऊन सुद्धा काढू शकतो. 2 पैकी एक काही घेऊ शकता तुम्ही. 0.5 घेऊन सुद्धा तुम्ही काढू शकता, म्हणजे हाफ इयर होत आहे म्हणून हाफ इयरसाठी, किंवा डायरेक्टली आपण ॲन्युअल याच्यानुसार काढू. ओके. आता इंटरेस्ट काढायचं आहे आपल्याला. पहिले याच्यावरचं इंटरेस्ट आपलं प्रिन्सिपल आहे 15,820. आपला फॉर्म्युला काय आहे तर P × R × N 100 डिवायडेड बाय 100. प्रिन्सिपल आपलं कोणतं राहील तर आपलं 12,500 नाही, तर आपलं प्रिन्सिपल राहील 15,820. 15,820. रेट ऑफ इंटरेस्ट आपला तोच राहील 12.5. आणि काय घ्यायचं इथं आता 1 वर्ष घ्यायचं की 6 महिने घ्यायचे. 1 वर्ष घेऊ आपण. ओके. दोन्ही पद्धतीनं काढून पाहू आपण. ओके. पहा यांचा गुणाकार करा. किती येते सांगा. 1977.5 हे झालं किती 1 वर्षाचं इंटरेस्ट. आपल्याला 6 महिन्याचं इंटरेस्ट काढायचं आहे. ओके. इंटरेस्ट फॉर 6 मंथ म्हणून आपल्याला करायचं 1977.5 भागीला 12 गुणिला किती तर 6 महिने. 6 महिन्याचा इंटरेस्ट किती येते 1977.5 भागीला 12 गुणिला 6 988.74. हे झालं आपलं 6 महिन्याचं इंटरेस्ट. आपण दुसऱ्या पद्धतीनुसार काढून पाहू. इथं 15,820 घेतले आपण गुणिला 12.5 गुणिला 0.5. हाफला आपण 0.5 म्हणतो. 1चे 2 भाग केल्यानंतर काय होते 1 रुपयाचे 2 भाग 0.5 100. पहा डायरेक्टली एवढे येते का 988.74 येते का
988.7475 सेम आहे ना, आलं ना. म्हणजे तुम्ही कोणत्याही पद्धतीनुसार काढू शकता, असंही काढू शकता, तसंही काढू शकता. जर समजलं नाही तर या पद्धतीनं तुम्हाला काढता येईल, फक्त एक स्टेप शिल्लक करावं लागते. इथं डायरेक्ट तुमचं 988.74 निघून जाईल. ओके, आता हे तुमचं झालं 6 महिन्याचं इंटरेस्ट. तुम्हाला पाहिजे कंपाऊंड इंटरेस्ट टोटल किती एका वर्षाचं. पहिले आपण अमाऊंट पाहू, आता आपली टोटल अमाऊंट किती येते. तर आपली अमाऊंट किती आहे, तर पहिली आहे 15,820 आणि त्याच्यामध्ये इंटरेस्ट आपण ॲड करू 988.74, म्हणजे इथं 88च्या जागी आपण 89 घेऊन घेऊ. ओके, याची टोटल करा किती येते अमाऊंटची. 16,809. हे झालं टोटल आपलं अमाऊंट किती, तर 2.5 वर्षाचं. ओके, 2.5 वर्षाचं टोटल अमाऊंट. आता आपल्याला पाहिजे कंपाऊंड इंटरेस्ट. हे घेतलं आपण 16,809 आणि आपलं अगोदरचं प्रिन्सिपल किती होतं, तर 12,500. किती येते कंपाऊंड इंटरेस्ट 4,309. ओके.